कबड्डी आपली माती आपला खेळ हा कबड्डी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. स्कोर आहे रायगड 20 ठाणे 20. दोघांची बरोबरी आणि दोन्ही संघांचा अतिशय सावध असा पवित्रा. लागोपाठ दुसरा रोमहर्षक सामना पाहायला मिळत आहे या इथे खेड रत्नागिरीच्या प्रेक्षकांना. रायगडच्या संघाकडे झुकतं माप स्थानिक प्रेक्षकांचं आणि ही आहे आता रायगड डायनामोसची चढाई. ठाण्याचे केवळ 3च रक्षक मैदानामध्ये आणि बैठी लात मारून त्यांनी फूट घेतलाय आणि त्याचा दावा. गमरे, रोहन गमरे रेडर होता आणि आता ठाण्याची रेड कोच रमेश भेंडीगिरी. ठाण्यासाठी नवीन रेडर गणेश बोडके रेड करत आहे. अजूनही गुणसंख्येत फरक नाही. रायगड डायनामोज 20 ठाणे टायगर्स 20. परत एकदा रोहन गमरे रायगड डायनामोस साठी रेड करायला उतरलेला आहे. चपळ हालचाली असलेला हा पहा रोहन गमरे सापडलेला आहे त्यांच्या कटाकटामध्ये आणि उत्कृष्ट पलायन. त्यांनी 3 आणि 2 असे 5 गुण. खऱ्या अर्थाने ही शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका. पुनश्च एकदा इतिहास इथे जागा केलेला आहे. बघा शक्ती लावून झगडत राहिलेला नाही तो. आणि आत्ताच चैतन्य म्हटला होता शक्ती आणि युक्तीचा मिलाफ या खेळाला का म्हणतात त्याचा प्रत्यय आपल्याला इथे आलेला आहे. छाया निलेश साळुंके ठाणे टायगरचा एक खेळाडू बाद केल्याचा राहुल मी सुरुवातीपासूनच सांगते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्तीचं श्रेष्ठत्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच इथे सिद्ध केलंय त्याने. रायगडनी पहिल्यांदा 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे या सामन्यामध्ये. सुलतान डांगे सेकंड हाफची अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात केली रायगडने आणि अजून एक गुण मिळवलेला आहे सुलतान डांगणे आपल्या संघासाठी. 5 गुणांकडे नेली आहे त्याने आघाडी आपल्या संघाची. हा पहा चपळाचा पद स्पर्श त्याचा सरसावून त्यांनी हाताने स्पर्श केलेला आहे सुलतान डांगेने. आणि आता रायगडची रक्षापंथी सूरज देसाई रेडर आहे ठाण्यासाठी. भरभक्कम धिप्पाड असा सूरज देसाई. पाहुयात 5 गुणांची तफावत भरून काढतोय का तो आपल्या संघासाठी. ठाण्याला अत्यंत गरजेचं आहे आपली विजयी यशोगाथा चालू ठेवण्याची त्यांना गरज आहे. 2 सामने जरी त्यांनी जिंकले असले बाद फेरीत प्रवेश जरी झाला असला तरी त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास पुढच्या सामन्यामध्ये उच्च स्तरावर असणार आहे. त्याचा चवडा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता त्यांनी. हा पहा चपळ असा क्विक सिल्वर लाइटनिंग फास्ट रोहन गमरे. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये पकडीतून सुटका ही सर्वोत्कृष्ट सुटका रोहन गमरेनी या इथे दाखवलेली आहे. निश्चितच 4 गुणांची आघाडी आता रायगड डायनामोसकडे. सूरज देसाई ठाण्यासाठी. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा असा हा खेळ. प्रेक्षकही अगदी पापडी न हलवता हा बघत असतील आणि सारे प्रेक्षक स्तब्ध. पहा मी सांगितल्याप्रमाणे अनेक जण त्यातली आता नख कुरतडत आहेत आपली. हा पहा पकड सूरज देसाईनी जाता जाता 2 खेळाडू टिपलेले आहेत. दोन गुण मिळवलेले आहेत सूरज देसाईनी या ठिकाणी. आघाडी कमी होत आहे रायगडची. रायगड 26 ठाणे 24 आणि नवीन रेडर आता उतरलेला आहे संकेत. बोनस रेषा शिवण्याचा प्रयत्न आणि त्यात चवडा पकडायचा प्रयत्न केला ठाण्याच्या एक गुण डिफेंडरनी. घेऊन चढाई पटू गेलेला आहे आपल्या कोर्टमध्ये. संकेत धुमाळ आणि निलेश साळुंकेनी दरम्यान परत एकदा गुण मिळवलेले आहेत आपल्या संघासाठी. इकडे तिकडे पारडं सारखं झुकत आहे. रेड गणित चित्र या सामन्याचं बदलत आहे. हा पहा निलेश साळुंके आपल्या संघासाठी परत गुण घेऊन परतलेला आहे आणि आता आलेला आहे पलायनवीर रोहन गमरे.
बोनस रेषा शिवण्याचा प्रयत्न रोहन गमरे. दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या विजयासाठी झुंज देत आहेत या ठिकाणी. जिकरीची झुंज. परतलेला आहे रोहन आपल्या गमरे. अस्तित्वासाठी लढणारे हे खेळाडू म्हणजे खरंच हे योद्धे आहेत. लढवय्ये आणि मैदानावरील योद्धे. 5 नंबर निलेश साळुंकेला आता बाहेर ढकलून उत्कृष्ट दिलेला आहे. लॉबीच्याही बाहेर त्याला ढकलून दिला. पापणी लावायच्या आत मागून सरसावले रायगडचे रेडर्स आणि आता कप्तान आशिष म्हात्रे. आंतरराष्ट्रीय खेळाडू. बोनस गुण घेण्याची त्याला संधी. 3 गुणांची आघाडी रायगड डायनामोसकडे. 28 गुण रायगडचे, 25 गुण ठाण्याचे. आपल्या झालेल्या जखमेची तमा न बाळगता आपल्या संघाकरता सर्वस्व पणाला लावणारा हा आशिष लहूलुहान होकर भी लढ रहे हैं अपनी टीम के लिए. आशिष म्हात्रे परतलेले आहेत आणि हा आलेला आहे सूरज देसाई. 6 मिनिटं होत आलेली आहेत दुसऱ्या हाफ मध्ये. रायगडकडे नाजूक अशी 3 गुणांची आघाडी. रायगडने अतिशय संयम ठेवून क्षेत्ररक्षण करायला हवंय. वाखाणण्यासारखी प्रचंड ताकदीचा सूरज देसाई. समोर आलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या उंचीपेक्षाही खाली बसून त्यांनी लोटत लोटत त्याला मध्यरेषेकडे नेला. फोर्स त्याचा जास्त लागला त्यामुळे. आणि डिफेंडरची ताकद कमी पडली. त्याला रोखून धरण्यामध्ये प्रचंड शक्तिवान असा खेळाडू आहे सूरज देसाई. टाइम आउट या इथे घेण्यात आलेला आहे. आणि गुणसंख्याची बराबरी. परत एकदा सामना बॅलन्स मध्ये. तराजू मध्यभागी. मला वाटतं खेळमध्ये चालू असलेल्या स्पर्धांमधला हा रोमहर्षक असा सामना या चालू आहे. बघा सर्वात चुरशीचा हा सामना निश्चितपणे म्हणावा लागेल. आणि ही पाहण्यासारखी पकड रोहन गमरेची. ते पहा महाराज निसटले आग्र्यावरून आणि स्वगृही महाराष्ट्रात. स्वगृही परतले आणि तोफांच्या गर्जना. तोफांच्या गर्जना. विजय जल्लोष आणि ही निलेश साळुंकेची यशस्वी रेड. अगदी तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत. नक्कीच. आणि आज अगदी डोळ्याचं पारणं फिटावं असं कबड्डीचं खेळाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतंय. पूर्णपणे सर्व प्रेक्षकांचे पैसे वसूल झालेले आहेत आज या ठिकाणी. रविवारचा सुटीचा दिवस त्यामुळे प्रचंड संख्येने खेडचे रहिवासी या ठिकाणी उपस्थित. आणि खेडच का तर रायगड, ठाणे अनेक ठिकाणाहून इथे प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी आलेले आहेत. पुनश्च एकदा सूरज रायगडचे देसाई. 2 हे पहा सूरज देसाई. प्रचंड ताकद आहे या खेळाडूमध्ये. 1-2 खेळाडूंनी त्याला अडवणं हे खरं तर नामुष्कीच आहे. ते पहा ताकदीच्या जोरावर मध्यरेषा त्याने गाठलेली आहे. आणि आता ठाण्याने पुनश्च एकदा आघाडी मिळवलेली आहे. सुलतान डांगे आलेला आहे रायगड डायनामोसाठी. बोनस रेषा शिवलेली शिवली आहे आहे. त्यांनी. पदस्पर्श झालाय का पाहायचंय आपण. पंच काय म्हणतायत ते पाहूया. रायगडला पहिलं आता आणि रायगडचे पिछडी. शिक्षक संजय मोकल. टाइम आउट परत एकदा इथे घेण्यात आलेला आहे. 7.5 मिनिटं जवळजवळ होत आहेत दुसऱ्या हाफ मधली. 12.5 मिनिटं. स्थानिक नगरसेवक तिथे उपस्थित आहेत. टाळ्या वाजवत आहेत. पप्पू चिकणे हे स्थानिक खेडचे नगरसेवक. राहुल काय खेळतायत मुलं आज. आज प्रचंड दोन्ही संघ हे विशेष टॉनिक घेऊन संघ उतरलेले आहेत. आणि असेच हे सामन्यासाठी प्रेक्षक कष्टाचे पैसे देऊन येतात. तेव्हा कुठे पैशाची आणि त्यांच्या वेळेची परतफेड होते. रोमहर्षक, चित्त थरारक हे रेझिंग एक्सपिरियन्स मिळत आहे इथे प्रेक्षकांना. निलेश साळुंके ठाणे टायगर्ससाठी स्पर्श केल्याचा दावा. प्रशिक्षक मोकल. आणि आता सुलतान डांगे परत रायगड डायनामोसाठी. 3 गुणांची पिछाडी भरायचा प्रयत्न त्याचा. सेकंड हाफ मधली आता जवळजवळ 8 मिनिटं संपलेली आहेत. बोनस रेषा शिवली आणि मध्यरेषेकडे झेप. चपळता सुलतान डांगेची. परत एकदा बलदंड बलवान बलवंत सूरज देसाई. रायगड 30 ठाणे 33. सूरज देसाई ठाण्याचा एक खेळाडू स्पर्श केल्याचा त्याचा दावा. प्रशांत मोकल
तिथे राजेश मोकल कोच रायगडचे. संकेत धुमाळ रायगड डायनामोस साठी बोनस रेषा लिहिल्या शिवलेली आहे त्याने आणि चपळतेने मध्य रेषेकडे परत गेलेला आहे. हवेत उलटी लात मारण्याचा त्याचा प्रयत्न. पाहूया अजून अधिक जोखीम घेतोय का तो. त्याकडे अजून 10 सेकंद आहेत ती रेड पूर्ण करायला. त्याने बोनस रेषा पार केली आहे पण पुन्हा एकदा तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून दाखवत होता आपल्याला. खात्री करत होता. हे पहा स्थानिक नगरसेवक पप्पू चिकणे. या ठिकाणी खेड रत्नागिरीमध्ये आयोजनामध्ये बहुमूल्य मदत देखील त्यांनी केलेली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बापू जाधव, त्यांच्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला सुनील जाधव पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आणि निलेश साळुंकेची चढाई. 4 गुणांची आघाडी ठाणे टायगर्सकडे. ठाणेच्या वाघांनी पुन्हा मुसंडी मारलेली आहे या सामन्यामध्ये आणि बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी निलेश साळुंकेचा ठाण्यासाठी. 5 गुणांची आघाडी आहे आता ठाण्याच्या टायगर्सकडे. माझ्यामध्ये पार झालेली नाहीये बोनस रेषा तेव्हा सुलतान डांगे आता सापडलेला आहे कचाट्यामध्ये आणि मध्य रेषा पार केलेली आहे त्याने. उत्कृष्ट अशी सुटका सुलतान डांगेची ठाण्याच्या पकडीतून. एकटाच अँटी रेडर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता छाया. बाकीच्यांनी सपोर्ट केला असता तर ती पकड यशस्वी झाली असती. सूरज देसाई आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रेडर ठाणे टायगर्स साठी. 3 गुणांची आघाडी आणि आणि झपाटून ही पकड समोरनं येऊन त्याला अतिशय उत्कृष्ट असा त्याला सपोर्ट दिला. अखेरकार बलदंड अशा या सूरज देसाईला पकड चित करण्यामध्ये यशस्वी. यशस्वी रायगडचे डायनामोस. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.